नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे। आपण अभ्यासत आहोत बिझनेस लॉ या आपल्या अभ्यास विषयामधील एक महत्त्वाचा कायदा, ज्याचं नाव आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 अर्थात चलनक्षम दस्तऐवजांचा कायदा 1881। तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे। यामध्ये आपण जे काही उर्वरित निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, चेक आणि बिल ऑफ एक्सचेंज याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की मागच्या लेक्चरमध्ये आपण असं बघितलं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय। तर कायद्याच्या कलम 13 मध्ये सांगितलेलं आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश होतो। पहिलं म्हणजे प्रॉमिसरी नोट वचनचिठ्ठी सेक्शन 4 नुसार, दुसरं म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच विनिमय विपत्र सेक्शन 5 नुसार, आणि तिसरं म्हणजे चेक अर्थात धनादेश सेक्शन 6 नुसार। सेक्शन 4, सेक्शन 5, सेक्शन 6। तर अशा पद्धतीने या 3 महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आपल्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्समध्ये होतो। मागच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शन 4 म्हणजे प्रॉमिसरी नोट याच्याबद्दल चर्चा केलेली होती। आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे जाऊयात आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे चेक आणि बिल ऑफ एक्सचेंज अर्थात विनिमय विपत्र आणि काय चेक म्हणजे आपला धनादेश, हे 2 महत्त्वाचे राहिलेले आपले निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत। तर त्या संदर्भात आपण या लेक्चरमध्ये चर्चा करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूयात की विनिमय पत्र किंवा विनिमय विपत्र, ज्याला लेमन वर्डमध्ये किंवा साध्या भाषेमध्ये आपण हुंडी असं देखील म्हणतो। तर इंग्लिशमध्ये म्हणायचं याला बिल ऑफ एक्सचेंज, आणि बिल ऑफ एक्सचेंज संदर्भात आपलं सेक्शन किती आहे, सेक्शन 5 आहे। हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर विनिमय विपत्राची गरज का भासते, बिल ऑफ एक्सचेंजची गरज का भासते, तर मित्रांनो उधारीचे जे काही व्यवहार होतात त्या उधारीच्या व्यवहारासाठी बिल ऑफ एक्सचेंजची गरज त्या ठिकाणी भासत असते। व्यवसायामध्ये सगळेच व्यवहार हे ऑन कॅश बेसिसला होतात असं नाही, काही व्यवहार हे उधारीवर देखील होतात, ठीक आहे। आणि ही उधारी कशी असते मित्रांनो, शॉर्ट टर्मसाठी असते, म्हणजे विदिन 12 महिन्याच्या आत त्याचं पेमेंट जे आहे ते या ठिकाणी झालेलं असतं साधारणतः। तर उधारीच्या स्वरूपात केलेल्या विक्रीची वसुली करण्यासाठी विनिमय पत्र किंवा विनिमय हुंडीचा वापर केला जात असतो। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जेव्हा वस्तूचा खरेदीदार काय करतो मित्रांनो, हा वस्तूचा खरेदीदार वस्तूच्या विक्रेत्याकडून काय करतोय, उधारीवर खरेदी करतो। मग यांच्यामध्ये उधारीचा जो काही व्यवहार झालेला आहे त्या उधारीचा व्यवहार भविष्यामध्ये खरेदीदार विक्रेत्याला काय देणार आहे, त्याचं पेमेंट देणार आहे। मग खरेदीदाराने विक्रेत्याकडून काही वस्तू घेतल्याचं प्रमाण काय, पुरावा काय, आणि खरेदीदार भविष्यामध्ये पैसे देणार आहेत याचं कागदोपत्री प्रूफ काय, यासाठीच एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी निर्माण झालं किंवा उदयास आलं। त्याचं नाव काय आहे, बिल ऑफ एक्सचेंज आहे, ओके, विनिमय विपत्र आहे। तर मालाचा विक्रेता हा मालाच्या खरेदीदारावर या ठिकाणी काय काढतो, हुंडी काढतो। कोण काढतो बिल ऑफ एक्सचेंज, मालाचा विक्रेता कोणावर काढतो, खरेदीदारावर काढतो। उधारीच्या स्वरूपात केलेल्या विक्रीची वसुली करण्यासाठी, कशासाठी, जो काही माल उधार स्वरूपात विकलेला आहे त्या विक्रीची वसुली करण्यासाठी, म्हणजेच पैसे मिळण्यासाठी त्याचा वापर केला जातो। मालाचा विक्रेता हा मालाच्या खरेदीदारावर या ठिकाणी हुंडी किंवा विनिमय विपत्र काढतो। उधारी व्यवहारातील धोका कमी करण्याच्या उद्देशाने विनिमय पत्राचा वापर व्यवहारामध्ये केला जातो। आता धोका कमी करणे म्हणजेच काय, त्या ठिकाणी त्याने लिहून दिलेलं असतं की मी हा जो माल आहे तो उधारीवर विकत घेतलेला आहे आणि त्याचे पैसे मी एका विशिष्ट तारखेनंतर त्या ठिकाणी देणार आहे। तर डेफिनेशन आपण या ठिकाणी बघूयात बिल ऑफ एक्सचेंजची, जी की आपल्याला सांगितली कशामध्ये, सेक्शन 5 मध्ये। आपला जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे 1881चा,
त्याच्या सेक्शन 5 मध्ये आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज अर्थात विनिमय विपत्राची व्याख्या सांगितलेली आहे। त्यामध्ये असं सांगितलंय की एका विशिष्ट व्यक्तीस किंवा तिच्या आज्ञेनुसार, त्याच्यामध्ये काय आहे, आज्ञा आहे मित्रांनो, दुसऱ्या व्यक्तीस काय आहे किंवा वाहकास, दुसऱ्या व्यक्तीस किंवा वाहकास काय विशिष्ट रक्कम विना अट, विशिष्ट रक्कम विना अट म्हणजे कसल्याही प्रकारची अट त्याच्यामध्ये घातली जात नाही, विना अट देण्याबद्दल वचनदात्याने आपल्या सहीने, आपल्या काय सहीने प्रॉपर सही झाली पाहिजे त्या ठिकाणी, दुसऱ्या व्यक्तीस दिलेली काय लेखी आज्ञा, आज्ञा कशी आहे लेखी स्वरूपामध्ये आहे, तोंडी नाहीये, किंवा त्यालाच काय म्हणतात हुकूम, म्हणजे हुंडी किंवा विनिमय विपत्र आहे। सो बिल ऑफ एक्सचेंज, बिल ऑफ एक्सचेंज इज ॲन इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय रिटर्न डॉक्युमेंट आहे हे, इन रायटिंग लिखित स्वरूपात आहे, कंटेनिंग त्याच्यात काय समाविष्ट होतं अँड अनकंडिशनल ऑर्डर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, काय आहे त्याच्यामध्ये अनकंडिशनल ऑर्डर म्हणजे कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी अट नाही आहे, विदाऊट एनी कंडिशन काय दिली जाते, ऑर्डर दिली जाते म्हणजे हुकूम दिला जातो, साइन्ड बाय द मेकर, साइन्ड बाय द मेकर, तर बिल ऑफ एक्सचेंजवर कोणाची सही असते, या ठिकाणी मेकरची सही असते, आणि हा बिल ऑफ एक्सचेंज कोण तयार करतं, बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच हुंडी कोण तयार करतं, या केसमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्याच्या केसमध्ये विक्रेता तो तयार करतो, ओके, विक्रेता तो तयार करतो आणि ॲक्सेप्टन्ससाठी कोणाला पाठवतो, खरेदीदाराला पाठवतो। सो डायरेक्टिंग अ सर्टन पर्सन, सर्टन पर्सन म्हणजे निश्चित व्यक्ती आहे, खरेदीदार हा आपला सर्टन पर्सन असणार, टू पे कशासाठी आहे रे, त्याने पैसे पे केले पाहिजे, आणि पैसे कसे आहे निश्चित आहे, सर्टन म्हटले, सर्टन म्हणले 2000 10,000 हे काय आहे सर्टन आहे, सर्टन सम ऑफ व्हॉट मनी ओनली, केवळ पैसा, दुसरं चालणार आहे का नाही चालणार, बार्टर सिस्टीम चालणार नाही, ओके, मनी ओनली टू ऑर टू द ऑर्डर ऑफ, ऑर टू द ऑर्डर ऑफ अ सर्टन पर्सन ऑर टू द बिअरर, बिअरर म्हणजे कोण आहे त्याचा वाहक आहे, जो कोणी घेऊन येईल हे बिल ऑफ एक्सचेंज, जो कोणी घेऊन येईल धारक त्याचा होल्डर त्याला पैसे द्यायचे असं म्हणता येते ऑफ द इन्स्ट्रुमेंट। सो दिस इज द डेफिनेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, काय डेफिनेशन आहे, अ बिल ऑफ एक्सचेंज इज ॲन इन्स्ट्रुमेंट आहे, रायटिंग फॉर्ममध्ये आहे, अनकंडिशनल ऑर्डर त्याच्यामध्ये आहे, मेकरने ते सही केलेलं असतं, एखाद्या विशिष्ट व्यक्ती हा या ठिकाणी सर्टन असतो, त्याला उद्देशून तो लिहिलेलं असतं, त्यामध्ये पे अ सर्टन सम ऑफ मनी ओनली याची ऑर्डर असते, अँड ऑर द ऑर्डर ऑफ किंवा त्याच्या आदेशानुसार इतर व्यक्तीला देणं, किंवा जो कोणी त्याचा बिअरर असेल म्हणजे धारक असेल त्याला ते पैसे या ठिकाणी द्यायचे आहे। सो या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की बिल ऑफ एक्सचेंजमध्ये 3 पार्टी या ठिकाणी असू शकतात, किती पार्टी असू शकतात, 3 पार्टी। सो या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला की हुंडीचे पक्ष, हुंडीचे कोण रे, हुंडीचे पक्ष, पार्टीज टू द बिल ऑफ एक्सचेंज, 3 महत्त्वाचे पक्ष याच्यामध्ये आहे, एक म्हणजे ड्रॉवर ज्याला आपण काय म्हणतो आदेशक असं म्हणतो, एक कोण असतो, पहिला असतो तो आदेशक, जो कोणी हुंडी काढतो तो असतो आदेशक, दुसरा असतो कोण रे ड्रॉवी, ड्रॉवीला काय म्हणतात या ठिकाणी, ड्रॉवीला म्हणतात आज्ञार्थी, काय म्हणतात आज्ञार्थी, ज्याच्यावर हुंडी काढली आहे तो आज्ञार्थी, आणि तिसरा कोण असतो पेयी असतो, पेयी म्हणजे कोण, ज्याला हुंडीचे पैसे मिळणार आहे असा प्राप्तकर्ता या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेला असतो मित्रांनो। तर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये किती पार्टी असू शकतात, 3 पार्टी असू शकतात, एक म्हणजे ड्रॉवर, दुसरा म्हणजे ड्रॉवी, आणि तिसरा म्हणजे कोण पेयी, आदेशक, आज्ञार्थी आणि प्राप्तकर्ता। सो ड्रॉवर द पर्सन हू गिव्ज द ऑर्डर, जो ऑर्डर देतो तो कोण रे आदेशक, आदेश देतो ना म्हणून आदेश देतो म्हणून आदेशक। सो द पर्सन हू गिव्ज द ऑर्डर टू पे ऑर हू मेक्स द बिल इज कॉल्ड द ड्रॉवर, म्हणजे ड्रॉवर या ठिकाणी काय करतो ऑर्डर देतो आणि यासोबतच काय करतो तो जे काही बिल आहे ते बिल बनवतो। दुसरा पक्ष कोण आज्ञार्थी, आता ज्याच्यावर बिल काढलं आहे तो कोण आहे आपला आज्ञार्थी, किंवा जी व्यक्ती पैसे देणार आहे ती कोण आहे मित्रांनो आज्ञार्थी आहे, म्हणजेच कोण आहे ड्रॉवी आहे, कोण आहे ड्रॉवी आहे, लक्षात घ्या। म्हणजे या ठिकाणी हा जर प्रॉमिसर असेल तर हा कोण होणार
प्रॉमिसी होणार. ओके, पण या केसमध्ये लक्षात ठेवायचं, याला काय म्हणायचं, ड्रॉवर म्हणायचं, याला काय म्हणायचं, ड्रॉवी म्हणायचं. म्हणजे हा जर या ठिकाणी विक्रेता असेल तर आज्ञार्थी कोण असेल, खरेदीदार असेल. सो ड्रॉवी, द पर्सन हू डिरेक्टेड टू पे इज कॉल्ड द ड्रॉवी. जी व्यक्ती पैसे या ठिकाणी देणार आहे तिला ड्रॉवी म्हणायचं. वेन द ड्रॉवी ॲक्सेप्ट द बिल ही इज कॉल्ड द ॲक्सेप्टर. हे बिल कोणी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, बिल कोणी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्या ड्रॉवीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पेई बघा, तिसरा पक्ष कोण असतो मित्रांनो, पेई असतो. पेई म्हणजे कोण, प्राप्तकर्ता, ज्याला त्या हुंडीवर लिहिलेले पैसे मिळणार असतो तो असतो आपला पेई. द पर्सन टू हुम द पेमेंट इज टू बी मेड इज कॉल्ड पेई. ज्या व्यक्तीला पैशाचं शोधन होणार आहे, पैसे मिळणार आहे, त्या व्यक्तीला काय म्हणायचं, प्राप्तकर्ता असं म्हणायचं. म्हणजेच आता अशा पद्धतीने ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई यामध्ये असू शकतात. आता हे 3 पक्ष असू शकतात किंवा 2 पक्षसुद्धा असू शकतात. 2 पक्ष कोणत्या केसमध्ये, तर आदेशक आणि प्राप्तकर्ता ही व्यक्ती एकच असू शकते. काय म्हणतोय मी, आदेशक आणि प्राप्तकर्ता ही व्यक्ती एकच असू शकते. ज्याने कोणी हे जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे, हे बिल ऑफ एक्सचेंज काढलं असेल, तो विक्रेता जो असतो त्यालाच काय मिळतात, पैसे मिळतात. म्हणजे तो कोण असू शकतो, पेई असू शकतो. म्हणजे याच्या आदेशानुसार, आदेशकाच्या आदेशानुसार आज्ञार्थीने पैसे द्यावे. आदेशकाच्या आदेशानुसार आदेशकाला द्यावे किंवा आदेशक सांगेल त्या व्यक्तीला द्यावे. म्हणजेच थोडक्यात काय, समजा ही व्यक्ती ए आहे, बी व्यक्ती आहे आणि कोण आहे रे, सी व्यक्ती आहे. ओके, म्हणजेच मग बीने पैसे कोणाला द्यावे, बीने पैसे एच्या आज्ञेनुसार एला द्यावे किंवा सीला द्यावे, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. किंवा एलाच द्यावे. म्हणजे अशा पद्धतीने आदेशक आणि प्राप्तकर्ता ह्या व्यक्ती कोण असू शकतात, एकच असू शकतात. तर अशा पद्धतीने काय बघतोय आपण, पार्टीज टू द बिल ऑफ एक्सचेंज, ड्रॉवर, द मेकर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज. हु इज द पर्सन हू मेक्स द बिल ऑफ एक्सचेंज इज नोन ॲज ड्रॉवर. दुसरं कोण आहे, ड्रॉवी आहे. द पर्सन डिरेक्टेड बाय द ड्रॉवर टू पे इज कॉल्ड द ड्रॉवी and he is the person on whom the bill is drawn. On acceptance of the bill he is called an acceptor and is liable for the payment of the bill. His liability is primary and unconditional. His liability is primary and unconditional. तर ड्रॉवीच्या केसमध्ये लक्षात घ्यायचा हा मुद्दा, his liability is primary. कोणाची, आज्ञार्थी जो आहे याची जबाबदारी कशी आहे, प्राथमिक आहे. आज्ञार्थीची जबाबदारी या ठिकाणी कशी आहे, आज्ञार्थीची जबाबदारी कशी आहे, प्राथमिक आहे, प्रायमरी आहे. म्हणजेच रिस्पॉन्सिबल कोण राहणार या ठिकाणी, पहिल्यांदा रिस्पॉन्सिबल कोण राहणार, पेमेंट देण्यासाठी ड्रॉवी राहणार, ड्रॉवी. ओके, ज्याच्यावर काय केलेली आहे, हुंडी काढलेली आहे, त्याची प्राथमिक जबाबदारी ही राहील की त्याने आलेल्या बिल ऑफ एक्सचेंजचं पेमेंट केलं पाहिजे. म्हणून त्याची जबाबदारी कशी असते, प्राथमिक असते. आणि त्याने जर पैसे दिले नाही, समजा 3 पक्ष होते त्याच्यामध्ये, ओके, ए, बी आणि सी होते. बीनं काही पैशाचं शोधन केलं नाही, ओके, आणि ए काय म्हणला होता, ए असं म्हणाला होता की सीला द्यावे म्हणून पैसे कोणाला द्यावे, सीला द्यावे. म्हणजे हा सी कोण झाला मित्रांनो, पेई झाला. पेई म्हणजे प्राप्तकर्ता झाला. परंतु बीने पैसे दिलेच नाही, म्हणजे डिसऑनर केलं म्हणजे अनादरण केलं. मग आता या ठिकाणी हा जो सी आहे हा सुरुवातीला कोणाकडून पैसे घेण्यासाठी या ठिकाणी इलिजिबल होता, बीकडून, जेव्हा विनिमय उपपत्र त्याला मिळालं. म्हणून या ठिकाणी बीची जबाबदारी कशी झाली, प्राथमिक झाली. जर बी फेल झाला पेमेंट करण्याला तर सी कोणाकडे क्लेम करेल रे, तर सी कोणाकडे क्लेम करेल, एकडे क्लेम करेल. म्हणजे एची जबाबदारी अर्थात आदेशकाची जबाबदारी या ठिकाणी कशी झाली आहे, दुय्यम झाली आहे. या ठिकाणी काय झाली, दुय्यम म्हणजे सेकंडरी झालेली आहे. लक्षात आलंय. बीची जबाबदारी म्हणजेच या ठिकाणी ड्रॉवीची जबाबदारी काय आहे, प्रायमरी आहे, प्राथमिक स्वरूपाची आहे. जर बी फेल झाला पेमेंट करायला तर पेई कोणाकडे जाईल, एकडे जाईल. म्हणून एची जबाबदारी कशी असते,
दुय्यम असते. ओके, सो पेई द पर्सन नेम्ड इन द इन्स्ट्रुमेंट टू whom or to the whose order the money is by the instrument directed to be paid. सो मराठीमध्ये आपल्याला याचं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे. हुंडी किंवा विनिमय विपत्राचे पक्ष 3 असतात मित्रांनो. एक असतो ड्रॉवर, आदेशक, जी व्यक्ती हुंडी लिहिते आणि तिच्यावर काय करते, सही करते, अशा व्यक्तीला आदेशक असं म्हणतात. आणि आदेशक कोण असतो, तर आदेशक हा हुंडीचा निर्माता असतो. आदेशक हा हुंडीचा कोण असतो, निर्माता असतो. दुसरं लक्षात घ्यायचं, आज्ञार्थी किंवा त्याला आहार्थी किंवा आदेशार्थी असं देखील म्हणतात. 1 2 3 नावं आहेत. इंग्लिशमध्ये एकच नाव आहे, ड्रॉवी. तर ते लक्षात ठेवायचं. ज्या व्यक्तीवर हुंडी लिहिली जाते, ज्या व्यक्तीवर हुंडी लिहिली जाते आणि हुंडीची मुदत संपल्यावर रक्कम देण्यास अशी व्यक्ती काय असते, बंधनकारक असते. ओके, बांधील असते. तिला काय म्हणतात, आज्ञार्थी म्हणतात. तिला काय म्हणतात मित्रांनो, आज्ञार्थी म्हणायचं तिला. ओके, तर आदेशकाने हुंडी लिहिल्यानंतर तो कोणाकडे पाठवतो, आज्ञार्थीकडे पाठवतो. कशासाठी पाठवतो, तर आज्ञार्थीने तिला काय द्यावी, संमती द्यावी, म्हणजे ते ॲक्सेप्ट करावं, यासाठी तो त्या ठिकाणी काय करतोय, आदेशक आज्ञार्थीकडे हुंडी पाठवतो. आणि यालाच काय म्हणतात, हुंडीची स्वीकृती. संमती दिल्यावर त्याला काय म्हणता येईल, हुंडीची स्वीकृती, ॲक्सेप्टन्स टू द बिल ऑफ एक्सचेंज असं त्याला म्हणायचं. तिसरी पार्टी कोण असते, प्राप्तकर्ता, किंवा त्याला दुसरा शब्द काय आहे, आदाता असा शब्द आहे, पेई. पेई म्हणजे कोण, ज्याला हुंडीचे पैसे मिळतात तो. तर हुंडीचे पैसे मिळवणारा तो असतो आपला पेई. ओके, तर अनेकदा काय असतं, आदेशक जो आहे हा आदेशक स्वतःच कोण असतो, प्राप्तकर्ता अर्थात पेई असतो. म्हणजे ड्रॉवर आणि ड्रॉवी हे सेम असू शकतात. स्टेटमेंटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, इज इट करेक्ट ऑर नॉट, तर करेक्ट आहे. अशा वेळी हुंडीला आदेशक व आज्ञार्थी असे 2च पक्ष असतात. ओके, नेक्स्ट. आता या बिल ऑफ एक्सचेंजची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, तर ते आपण या ठिकाणी बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इट मस्ट म्हणलेलं आहे, इट मस्ट बी इन रायटिंग. ते लेखी असलं पाहिजे, तोंडी नसलं पाहिजे. ओके, तोंडी असून उपयोग आहे का, नाही. मी तुमचे पैसे 2 महिन्यानंतर देईल. प्रूफ काय आहे त्याचा, कायदा, कोर्ट काय मागतंय, कागदोपत्री पुरावा मागतोय. मग कागदोपत्री पुरावा म्हणजेच काय, हे बिल ऑफ एक्सचेंज आहे. म्हणून ते लेखी असलं पाहिजे. दुसरं काय आहे, इट मस्ट कंटेन अँड एक्सप्रेस ऑर्डर टू पे. काय असते याच्यात मित्रांनो, ऑर्डर असते, विनंती नसते. ऑर्डर असते, रिक्वेस्ट नसते. हुंडीत पैसे देण्याबद्दल काय असते, आज्ञा असते. काय असते, आज्ञा असते, किंवा त्याला आपण काय म्हणतो, हुकूम असं म्हणतो. नेक्स्ट नंबर 3 काय आहे, द ऑर्डर टू पे मस्ट बी डेफिनाइट अँड अनकंडिशनल. पैसे देण्याची आज्ञा कशी असली पाहिजे, विनाअट असली पाहिजे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं अट घातली नाही पाहिजे. ओके, म्हणजे पगार झाला तर पैसे देईल, नाही तर नाही देणार, असं नको व्हायला. नेक्स्ट, द ड्रॉवर मस्ट साईन. कोणी साईन केली पाहिजे, ड्रॉवरने सही केली पाहिजे त्या इन्स्ट्रुमेंटवर. ओके, आणि आज्ञार्थीने पण केली पाहिजे, ॲक्सेप्टेड म्हणून. तर आदेशकाची सही असली पाहिजे. ड्रॉवर, ड्रॉवी अँड पेई मस्ट बी सर्टन. जो कोणी हुंडीच्या या ठिकाणी आदेशक आहे, आज्ञार्थी आहे किंवा प्राप्तकर्ता आहे, हा कसा असला पाहिजे रे, निश्चित असला पाहिजे. करार कायद्यामध्ये आपण तो शिकलेला आहोत. हा सुद्धा काय आहे, एक करार आहे. प्रॉमिसर आणि प्रॉमिसी हे कसे असले पाहिजे, वास्तविक असले पाहिजे, सर्टन असले पाहिजे, म्हणजेच ते काल्पनिक नसले पाहिजे. पुढचं काय इसेन्शियल्स आहेत, तर पुढचं इसेन्शियल आहेत मित्रांनो, द सम मस्ट बी सर्टन. हुंडीमध्ये जी काही रक्कम लिहिलेली जाते ती सुद्धा कशी असली पाहिजे, निश्चित असली पाहिजे, वेग नसली पाहिजे. द ऑर्डर मस्ट बी टू पे मनी ओनली. हुंडीची रक्कम पैशातच देण्यात यावी, बार्टर सिस्टीम चालणार नाही. इट मस्ट बी स्टॅम्प्ड. स्टॅम्प म्हणजेच काय या ठिकाणी, तर हुंडीवर आवश्यक किंवा योग्य रकमेचं काय लावलं पाहिजे, तिकीट लावलं पाहिजे. म्हणजे हे कोणतं स्टॅम्प आहे मित्रांनो, तर तो रेव्हेन्यू स्टॅम्प या ठिकाणी लावला पाहिजे. विशिष्ट रकमेचा किंवा योग्य त्या रकमेचा रेव्हेन्यू स्टॅम्प त्या ठिकाणी लावला पाहिजे. तर आता ही जी तुम्हाला इमेज दिसते, तर ही कशाचं फॉर्मॅट आहे, इट इज अ स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंजचं हे काय आहे, फॉर्मॅट आहे.
तर आता या बिल ऑफ एक्सचेंज मध्ये म्हणजेच विनिमय विपत्रामध्ये आपल्याला दिसतंय की एकूण किती पक्ष असतात. आपण बघितले 3 पक्ष असू शकतात. एक असतो आदेशक जो हुंडी काढतो, ओके. दुसरा कोण असतो आज्ञार्थी ज्याच्यावर काढली जाते, आणि तिसरा कोण असतो पेयी ज्याला पैसे मिळणार असतात. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एक नाव आहे इथे दिसतंय आपल्याला राजेश पाटील म्हणून, आणि राजेश पाटील म्हणून नाव आहे इथे, आणि राजेश पाटील म्हणून नाव आहे. दुसरं गोष्ट राजेश पाटीलची इथे सही दिसते आपल्याला, राजेश पाटीलची या ठिकाणी सही दिसते. म्हणजेच या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंजमध्ये राजेश पाटील कोण आहे मित्रांनो, तर राजेश पाटील यामध्ये आहे ड्रॉवर, ओके. ड्रॉवर आहे म्हणजेच आदेशक आहे, ठीक आहे. राजेश पाटील कोण आहे, आदेशक आहे. इथे त्यांचा ॲड्रेस आहे आणि डेट टाकलेली आहे, विशिष्ट डेट टाकलेली आहे त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने इथे बॉक्समध्ये अमाऊंट लिहिलेली आहे, निश्चित अमाऊंट आहे 9500 रुपीज. आणि वरती काय आहे हे मित्रांनो, तर वरती हे आहे रेव्हेन्यू स्टॅम्प, वरती काय आहे हे रेव्हेन्यू स्टॅम्प आहे, ओके. आणि खाली या ठिकाणी काय दिलंय, कंटेंट दिलेलं आहे 60 डेज आफ्टर, म्हणजे 5 जानेवारीच्या नंतर पुढे येणारे किती 60 डेज, 60 दिवसानंतर, म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतर, फेब्रुवारी आणि मार्च अशा पद्धतीनं बघूयात आपण, म्हणजे मार्चमध्ये, ओके. 60 डेज आफ्टर डेट म्हणजे कोणती डेट, ही 5 जानेवारी ही डेट. 60 डेज आफ्टर डेट पे टू कोणाला पे करायचं रे, तर इथं लिहिलंय बघा वसुंधरा जोशी, ओके. मग आता ह्या वसुंधरा जोशी या ठिकाणी कोण आहेत मित्रांनो, तर ह्या आहेत या ठिकाणी कोण, पेयी म्हणजे पैसे ज्या व्यक्तीला मिळणार आहेत ती व्यक्ती, ओके. म्हणजे या ठिकाणी ड्रॉवर ही एक व्यक्ती झाली, ओके. आणि दुसरी व्यक्ती या ठिकाणी कोण झाली आहे, पेयी झालेली आहे. त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे पुढं, ऑर हिज ऑब्लिक हर ऑर्डर, वसुंधरा जोशीला पे करा किंवा त्यांच्या वतीनं कोणाला तरी पे करा, ओके. द सम ऑफ रुपीज किती 9500 ओनली असं लिहिलेलं आहे. फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड, शेवटचा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला काय म्हणलेत याच्यामध्ये, व्हॅल्यू रिसिव्ड असं म्हणलेलं आहे. व्हॅल्यू रिसिव्ड म्हणजे मोबदला मिळाल्याबद्दल. हे काय आहे मित्रांनो, व्हॅल्यू रिसिव्ड म्हणजे काय, मोबदला मिळाल्याबद्दल पे करा म्हणते ते, मोबदला मिळाल्याबद्दल, ओके. आणि आता हे कोणी काढलंय, राजेश पाटील यांनी काढलंय. राजेश पाटील यांनी हे काढल्यामुळे याचा निर्माता कोण झाले, राजेश पाटील. आदेशक कोण आहे, राजेश पाटील. ड्रॉवर कोण आहे, राजेश पाटील. आणि राजेश पाटलांनी हे कोणावर काढलंय, तर ते काढलंय बघा इथे टू राजनाथ गांधी, ओके. मग आता हे जे राजनाथ गांधी आहेत हे कोण आहेत, तर हे आहेत कोण आहेत, हे ड्रॉवी. कोण आहेत हे, ड्रॉवी म्हणजेच कोण, आज्ञार्थी, ओके. हुंडीचे पैसे देणारी व्यक्ती कोण आहे, राजनाथ गांधी. मग अशा पद्धतीने ही कोण आहेत, तिसरा पक्ष या ठिकाणी झालेला आहे. मग राजनाथ गांधींवर हे काढलं आहे आणि त्यांच्याकडे हे पाठवलेलं आहे आणि म्हणलं याच्यावर हे ॲक्सेप्ट करा. मग त्यांनी काय केलं, राजनाथ गांधींनी अशा पद्धतीने शिक्का मारला, ॲक्सेप्टेड, आणि खाली काय केली आहे, सही केलेली आहे, ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हे काय समजून घेता येईल, बिल ऑफ एक्सचेंज काय आहे. हे बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच काय, विनिमय विपत्र किंवा हुंडीचा नमुना. जाऊयात पुढे. आता आपण या ठिकाणी बघूयात की नेमका प्रॉमिसरी नोटमध्ये आणि बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय फरक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉमिसरी नोटबद्दल सविस्तर चर्चा केली. आजच्या लेक्चरमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजबद्दल चर्चा करत आहोत आणि सायमल्टेनियसली काय करता येत आता, प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंज, वचनचिठ्ठी आणि हुंडी किंवा विनिमय विपत्र याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. तर पहिला फरकाचा मुद्दा म्हणजे त्याची व्याख्या आहे मित्रांनो. प्रॉमिसरी नोटची व्याख्या आपल्याला कशामध्ये सांगितली आहे मित्रांनो, सेक्शन 4 मध्ये सांगितलेली आहे, ओके. सेक्शन 4 मध्ये असं सांगितलं आहे, प्रॉमिसरी नोट इज ॲन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंगमध्ये आहे ते, नॉट बिईंग अ बँक नोट ऑर अ करन्सी नोट. बँक नोट किंवा करन्सी नोट त्याच्यामध्ये प्रॉमिसरी नोट म्हणून कन्सिडर होत नाही.
या प्रॉमिसरी नोटमध्ये काय असतं, अनकंडिशनल अंडरटेकिंग असतं. म्हणजेच काय अनकंडिशनल अंडरटेकिंग म्हणजे विनाअट वचन असतं. विनाअट काय असतं रे, वचन असतं. विनाअट वचन असतं. ओके, अंडरटेकिंग म्हणजे एक प्रकारे आपण प्रतिज्ञापत्र लिहून देतो. साइन बाय द मेकर, कोण सही करतं इथं, मेकर सही करतो. आणि मेकर कोण असतो रे, मेकर हा या ठिकाणी कोण असतो, खरेदीदार असतो. मेकर कोण असतो इथं, खरेदीदार असतो. आणि इकडे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये मेकर कोण असतो, विक्रेता असतो. लक्षात येते. सो साइन बाय द मेकर टू पे अ सर्टन सम ऑफ मनी ओनली, कारण तो प्रॉमिस देतो ना, मग जो कोणी प्रॉमिस देणार आहे त्यानेच ते लिहून दिलं पाहिजे. ऑर टू द ऑर्डर ऑफ सर्टन पर्सन ऑर टू द बिअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्या दस्तऐवजाचा कोण आहे, हा वाहक व्यक्ती कोण असेल त्याला पैसे देण्याचं प्रॉमिस यामध्ये केलं जातं. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये बघा हे कशामध्ये सांगितलं आपल्याला, सेक्शन 5 मध्ये सांगितलं आहे. अ बिल ऑफ एक्सचेंज इज ॲन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग कंटेनिंग अनकंडिशनल ऑर्डर. हा महत्त्वाचा फरक आहे. कोणता, इकडे काय आहे अनकंडिशनल अंडरटेकिंग आहे आणि इकडे काय आहे मित्रांनो, अनकंडिशनल ऑर्डर आहे. ऑर्डर म्हणजे आज्ञा आहे. साइन बाय द मेकर. ओके, प्रॉमिसरी नोटच्या केसमध्ये मेकर कोण असतो, खरेदीदार असतो किंवा ग्राहक असतो, कारण तो उधारीवर या ठिकाणी माल घेतो आणि पैसे पे करण्याचा प्रॉमिस देतो. या ठिकाणी मेकर कोण आहे, तर या ठिकाणी विक्रेता हा त्याचा कोण असतो, मेकर असतो. ओके, सो डिरेक्टिंग अ सर्टन पर्सन टू पे अ सर्टन सम ऑफ मनी ओनली टू or to the order of a certain person or to the bearer of the instrument. पुढचा फरक काय आहे, नेचर ऑफ इन्स्ट्रुमेंट. अ प्रॉमिसरी नोट देअर इज अ प्रॉमिस टू पे. प्रॉमिसरी नोटमध्ये काय कशाचं प्रॉमिस आहे, पैसे पे करण्याचं प्रॉमिस आहे. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय आहे, ऑर्डर आहे, आदेश दिला जातो. याच्यामध्ये कोणते किती पार्टी होतात, प्रॉमिसरी नोटमध्ये या ठिकाणी 2 पार्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे मेकर अर्थात निर्माता आणि दुसरा कोण, पेयी. मेकर आणि पेयी, निर्माता आणि प्राप्तकर्ता म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता थोडक्यात. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये किती पार्टी असू शकतात, 3 असू शकतात. एक म्हणजे ड्रॉवर, दुसरा असतो ड्रायव्ही आणि तिसरा असतो कोण रे, पेयी असतो. ओके, ड्रॉवर आणि पेयी हे दोन्ही एकच व्यक्ती असू शकतात. नेक्स्ट मुद्दा फरकाचा आहे की प्रॉमिसरी नोट डज नॉट रिक्वायर एनी ॲक्सेप्टन्स. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रॉमिसरी नोटला ॲक्सेप्टन्सची गरज आहे का, स्वीकृतीची गरज आहे का रे, स्वीकृतीची गरज नाही आहे. ओके, कारण ते प्रॉमिस केलेलं असतं. मात्र बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय आहे, ॲक्सेप्टन्सची काय आहे, स्वीकृतीची गरज आहे. ड्रॉवर कोणाकडे पाठवतो, ते ड्रॉवीकडे पाठवतो आणि ड्रॉवीने ते ॲक्सेप्टेड म्हणून त्याच्यावर शिक्का मारला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा आणखीन काय फरक आहे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये. वेगळ्या स्वरूपातला फरक आपण या ठिकाणी म्हणू शकतो की क्रेडिटर इज द ड्रॉवर. कोणत्या केसमध्ये, आता बिल ऑफ एक्सचेंजच्या केसमध्ये लक्षात घ्या, बिल ऑफ एक्सचेंजच्या केसमध्ये क्रेडिटर कोण असतो, ड्रॉवर असतो. प्रॉमिसरी नोटच्या केसमध्ये ड्रॉवर कोण असतो रे, डेटर असतो. ओके, ऋणको आणि धनको. ऑर्डर आणि प्रॉमिस, इट इज अ ऑर्डर टू पे, इट इज अ प्रॉमिस टू पे. त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्सची गरज आहे का, यस. बिल ऑफ एक्सचेंजला ॲक्सेप्टन्स गरजेचं आहे, बट प्रॉमिसरी नोटला ॲक्सेप्टन्स गरजेचं, इट डज नीड्स ॲक्सेप्टन्स बाय द ड्रॉवी. इट नीड्स ॲक्सेप्टन्स बाय द ड्रॉवी. इट डज नॉट नीड. ओके, इट डज नॉट नीड्स ॲक्सेप्टन्स बाय द ड्रॉवी. प्रॉमिसरी नोटला ॲक्सेप्टन्सची गरज या ठिकाणी नसते. ओके, हे लक्षात ठेवा, डज नॉट नीड. त्याच्यानंतर पार्टीज आपण या ठिकाणी बघितल्या, लायबिलिटी पण आपण बघितली. त्याच्यानंतर नोटिंग आणि प्रोटेस्टिंग हा मुद्दा बघा या ठिकाणी. नोटिंग आणि प्रोटेस्टिंग, इन केस जर बिल ऑफ एक्सचेंजचं डिसऑनर झालं तर काय होणार. डिसऑनर होणं म्हणजेच काय मित्रांनो, डिसऑनर होणं म्हणजेच समोरच्या व्यक्तीने त्याचे पेमेंट करण्याचं नाकारणं, ड्यू डेटला पेमेंट करण्याचं नाकारणं म्हणजेच काय होतं, त्या ठिकाणी त्याचं डिसऑनर होतं, म्हणजेच अनादरण होतं. आपण या संदर्भात पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल अभ्यासणारच आहोत. आता पुढचं लक्षात ठेवायचं, इन केस ऑफ डिसऑनर इट इज बेटर टू गेट इट नोटेड ऑर प्रोटेस्टेड फॉर नॉन पेमेंट. पेमेंट न झाल्यामुळे बिल ऑफ एक्सचेंजचं काय झालं आहे, डिसऑनर झालं, म्हणून त्याची काय करायची, रीतसर नोंदणी करायची, नोटीस देऊन त्या पद्धतीने नोंदणी करायची. परंतु प्रॉमिसरी नोटच्या बाबतीत
नोटिंग इन दिस केस नोटिंग इज नेसेसरी. ओके. त्यानंतर कॉपीज आहे. इन केस ऑफ फॉरेन बिल्स, जर विदेशी बिल असलं, हे काय आहे, बिल ऑफ एक्सचेंजचे प्रकार आहेत. इनलँड बिल आणि फॉरेन बिल. म्हणजेच इनलँड बिल म्हणजे भारतीय हुंडी आपण ज्याला म्हणतो, दोन्ही पक्ष भारतातच आहेत, आदेशक आणि आज्ञार्थी आणि पेईसुद्धा समजा, तर त्या केसमध्ये त्याला इनलँड बिल म्हणतात. आणि इन केस एक जण भारतातला आहे, दुसरा जण विदेशातला आहे, अशा केसमध्ये काय त्याला काय म्हणायचं, फॉरेन बिल म्हणायचं. सो इन केस ऑफ फॉरेन बिल 3 कॉपीज आर मेड बट अदरवाईज ओनली 1 कॉपी प्रिपेअर्ड. 3 कॉपी बनवायच्या आहेत तुम्हाला. आणि प्रॉमिसरी नोटमध्ये काय आहे, ओनली 1 कॉपी प्रिपेअर्ड वेदर इट इज फॉरेन ऑर लोकल. स्टॅम्प गरजेचा आहे का, बिल पेएबल ऑन डिमांड नीड नॉट टू बी स्टॅम्प बट अदरवाईज स्टॅम्प वुड बी नेसेसरी. स्टॅम्प जनरली दोन्हीकडे महत्त्वाचा आहे, परंतु बिल ऑफ एक्सचेंजमध्ये जर ते बिल ऑफ एक्सचेंज हे ऑन डिमांड पे करण्याचं जर असेल तर त्याला स्टॅम्पची गरज नाही आहे. ओके. आता आपण पुढच्या इन्स्ट्रुमेंटकडे वळूयात आणि ते कोणतं आहे मित्रांनो, तर ते आहे चेक, जे की आपल्याला कशामध्ये सांगितलं आहे, कलम 6 मध्ये सांगितलं आहे. चेक आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आणि सगळ्यात परिचय असा विषय आहे. बघा, मागणी करताच, कसे रे, मागणी करताच ज्याचे पैसे द्यावे लागतात अशी विशिष्ट बँकेवर काढलेली हुंडी म्हणजे धनादेश होय. चेकची व्याख्या परत एकदा बघा. मागणी करताच ज्याचे पैसे द्यावे लागतात अशी विशिष्ट बँकेवर काढलेली काय रे, हुंडी म्हणजे धनादेश होय. या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं, या व्याख्येवरून काय लक्षात येतं की जो काही चेक आहे, धनादेश आहे, हा धनादेश एक प्रकारे काय असतो, हुंडी असतो किंवा विनिमय विपत्र असते. चेक काय असते, विनिमय विपत्र असते. सगळे चेक हे विनिमय विपत्र असतात. ऑल चेक्स आर बिल ऑफ एक्सचेंज बट ऑल बिल ऑफ एक्सचेंज आर नॉट चेक. हे आपण समजून घेऊयात पुढच्या लेक्चरमध्ये. इंग्लिशमध्ये बघा व्याख्या. चेक सेक्शन 6 मध्ये आपल्याला सांगितलं आहे, अ चेक इज अ बिल ऑफ एक्सचेंज. काय मित्रांनो, याच्यावर MCQ बनतो. अ चेक इज अ बिल ऑफ एक्सचेंज. खरं आहे का हे? यस, खरं आहे. बघा कसं खरं आहे. अ चेक इज अ बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन ऑन अ स्पेसिफाईड बँकर. स्पेसिफाईड बँकर म्हणजे कुठलीही एखादी बँक, उदाहरणार्थ HDFC बँक, महाराष्ट्र बँक, SBI बँक, वॉट एव्हर, ह्या कोण आहेत, बँकर आहेत. सो अ चेक इज अ बिल ऑफ एक्सचेंज कोणावर काढला जातो, स्पेसिफाईड बँकर, अँड नॉट एक्सप्रेस्ड टू बी पेएबल अदरवाईज दॅन ऑन डिमांड. केवळ काय आहे, मागणी केल्यावर त्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. अँड इट इन्क्लूड्स, इथपर्यंत व्याख्या आहे त्याची. अँड इट इन्क्लूड्स पुढे काय म्हणलं, आणि त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, इलेक्ट्रॉनिक इमेज ऑफ अ ट्रंकेटेड चेक अँड अ चेक इन द इलेक्ट्रॉनिक फॉर्म. म्हणजेच या ठिकाणी चेकचे आपल्याला 2 टाईप सांगितलेले आहे. पहिला म्हणजे ट्रंकेटेड चेक आणि दुसरा म्हणजे कोणता, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेला चेक. ट्रंकेटेड चेक म्हणजे काय, ट्रंकेटेडचा शब्दशः अर्थ होतो की त्याची जी काही साईज आहे ती कमी करणे. म्हणजे जनरली एखादा चेक जर क्लिअर करायचा असेल, त्या क्लिअरिंग हाऊसमध्ये तो पाठवला जातो आणि ते पाठवण्यासाठी तो काय केला जातो, स्कॅन केला जातो. स्कॅन कॉपी त्याची केली जाते आणि तो काय केला जातो, छोटा केला जातो, म्हणजेच अर्थात ट्रंकेटेड केला जातो आणि त्या पद्धतीने तो त्या बँकेकडे पाठवला जातो, संबंधित बँकेकडे पाठवला जातो. त्यासाठी त्याचं काय करावं लागतं, ट्रंकेशन करावं लागतं, म्हणजे तो छोटा करावा लागतो, म्हणून त्याला ट्रंकेटेड चेक असं म्हणतात. दुसरा कोणता आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेला चेक. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेला चेक म्हणजेच असा चेक ज्यावर जो कसा आहे, डिजिटल बनलेला आहे, जो कसा आहे, डिजिटल बनलेला आहे, त्याच्यावर डिजिटल सही असते. ओके, म्हणजे अशा पेनानं सही केलेली नसते, तर ती डिजिटली स्वरूपामध्ये असते, म्हणून त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेला चेक. ओके, सो चेक इन द इलेक्ट्रॉनिक फॉर्म आणि ट्रंकेटेड चेक. पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये बघूयात आपण. इट मीन्स अ चेक ड्रॉन इन अ इलेक्ट्रॉनिक फॉर्म. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये काढला जातो बाय युजिंग एनी कम्प्युटर रिसोर्स. कम्प्युटर साधन सामग्रीचा वापर करून अशा पद्धतीने काय केलं जातं, हा जो चेक आहे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ठेवला जातो. साइन इन अ सेक्युअर सिस्टीम विथ अ डिजिटल सिग्नेचर.
डिजिटल सिग्नेचर या ठिकाणी काय केले जाते, वापरली जाते. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या सहीची गरज नसते. एखादं डॉक्युमेंट असतं, गव्हर्नमेंटचा GR असतो, ओके, एखादं लेटर असतं, तर त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं बघा, दिस डॉक्युमेंट इज साईन बाय डिजिटल सिग्नेचर. ओके, सो याचा अर्थ काय, तिथं काय सही दिसते का आपल्याला, कोणाची नाही दिसत, परंतु ते कसं असतं, डिजिटली साईन असतं. म्हणजे आताचे सध्याचे जे काही आपण दाखले काढतो गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशनकडून, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर ते काय असतं मित्रांनो, असं केलेलं असतं तिच्यावर फक्त, म्हणजे डिजिटल सिग्नेचर असते ती. ओके, सो विथ ऑर विदाउट बायोमेट्रिक सिग्नेचर अँड असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम, म्हणजे हा टेक्निकल वर्ड आहे हा, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम. IT ॲक्ट जो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000चा, तर त्याच्यामध्ये या संदर्भात माहिती सांगितलेली आहे. इन डिटेल आपल्याला जाण्याची गरज नाही आहे. जस्ट आपण काय करत आहोत, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेला चेक काय आहे, डिजिटली सिग्नेचर आहे, हे लक्षात घ्या. ओके, और इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ॲज द केस मे बी. ओके, त्याच्यानंतर हे आपल्याला सांगितलेलं आहे, इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. दुसरं आहे ट्रंकेटेड चेक. बघा, ट्रंकेटेड म्हणजे ज्याला आपण काय म्हणलं आहे, छोटं केलेलं आहे, स्कॅन केलेलं आहे. इट मीन्स अ चेक विच इज ट्रंकेटेड ड्युरिंग द कोर्स ऑफ क्लिअरिंग सायकल. तो छोटा कशासाठी केला जातो, तो खूप मोठा आहे म्हणून केला जातो का, तर नाही. जे काही क्लिअरिंग सायकल आहे ते क्लिअरिंग सायकल कमी करण्यासाठी. म्हणजे आज चेक जर आपण डिपॉझिट केला, मग 8 दिवसानं जर तो क्लिअर होत असेल तर त्याचा काही फायदा नाही, तो लगेच झाला पाहिजे. ओके, आजच्या आज झाला पाहिजे, तर किंवा फार फार तर उद्यापर्यंत झाला पाहिजे. म्हणून ते काय केलं जातं, क्लिअरिंग सायकल जे असतं, जो काही कालावधी असतो तो कमी करण्याचा प्रयत्न कोणत्या माध्यमातून केला जातो, चेक ट्रंकेटेड करून केला जातो. सो आयदर बाय द क्लिअरिंग हाऊस ऑर बाय द बँक, वेदर पेइंग ऑर रिसिविंग पेमेंट इमिजिएटली ऑन अ जनरेशन ऑफ ॲन इलेक्ट्रॉनिक इमेज. इलेक्ट्रॉनिक इमेज कशामध्ये तयार केली जाते रे, ट्रंकेटेड चेकमध्ये तयार केली जाते. फॉर ट्रान्समिशन सबस्टिट्यूइंग द फर्दर फिजिकल मुवमेंट ऑफ द चेक इन रायटिंग. ओके, तर बघा, प्रत्येक धनादेश म्हणजे काय असते रे, हुंडीच असते. प्रत्येक धनादेश म्हणजे हुंडीच असते, परंतु प्रत्येक हुंडीला धनादेश म्हणता येत नाही. धनादेश नेहमीच कोणावर काढला जातो, बँकेवर काढला जातो. व्यक्तीवर काढला जातो का, नाही. हे महत्त्वाचं आहे. धनादेश नेहमीच बँकेवर काढला जातो व काय, मागणी करताच ऑन डिमांड. जसे तुम्ही बँकेमध्ये गेलात काउंटरवर, लगेच त्यांनी काय केलं पाहिजे, पैसे दिले पाहिजे. ते म्हणू शकतात का बँकेत आज पैसे नाही, उद्या या, असं म्हणू शकत नाही. मागणी करताच त्याचे पैसे द्यावे लागतात. ओके, सो ऑल चेक्स आर बिल ऑफ एक्सचेंज, बट ऑल बिल ऑफ एक्सचेंज आर नॉट चेक. सगळे चेक काय आहेत रे, बिल ऑफ एक्सचेंज आहे. कारण बिल ऑफ एक्सचेंजमध्ये किती पार्टी असतात, 3 पार्टी असतात, बरोबर, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. त्याच पद्धतीने या चेकमध्ये सुद्धा 3 पार्टी असतात, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. ड्रॉवर म्हणजे कोण, ज्याने तो चेक काढला आहे, चेकवर ज्याची सही आहे, बरोबर. त्याच्यानंतर ड्रॉवी म्हणजे कोण, आज्ञार्थी. कोणावर काढला, बँकेवर काढला, बँकेने ते पैसे द्यावे, म्हणून बँका कोण झाली, या ठिकाणी ड्रॉवी झाली. आणि तिसरी व्यक्ती कोण, ज्याला पैसे मिळणार आहे, ABCला टू पे ABC, मग ABC कोण झाली, त्या ठिकाणी पेई झाली, पेई. ओके, म्हणजे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये सुद्धा 3 पार्टी असतात, तसेच चेकमध्ये सुद्धा किती पार्टी असतात, 3 पार्टी असतात. म्हणून काय म्हणलं इथं, ऑल चेक्स कसे असतात रे, ऑल चेक्स हे बिल ऑफ एक्सचेंज असतात. सगळे चेक काय असतात, बिल ऑफ एक्सचेंज असतात. सगळे चेक हे बिल ऑफ एक्सचेंज असतात. बट ऑल बिल ऑफ एक्सचेंज आर नॉट चेक. मात्र सगळेच बिल ऑफ एक्सचेंज हे चेक असतात का, सगळे बिल ऑफ एक्सचेंज हे चेक नसतात. बिल ऑफ एक्सचेंज हे चेक नसतात. सो व्हॉट आर द रिक्विजाइट्स ऑर इसेन्शियल ऑफ अ चेक. चेकसाठी महत्त्वाच्या इसेन्शियल्स काय आहेत किंवा महत्त्वाचे त्याची जी काही रिक्विजिशन आहेत ते काय आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. नंबर 1 म्हणजे अ चेक मस्ट बी ॲन ऑर्डर इन रायटिंग. चेकमध्ये काय असतं मित्रांनो, आज्ञा केलेली असते. नंबर 2, इट मस्ट कंटेन ॲन अनकंडिशनल ऑर्डर. आता ही जी ऑर्डर आहे रायटिंगमध्ये असली पाहिजे, परंतु त्यासोबतच ती कशी असली पाहिजे, अनकंडिशनल असली पाहिजे. कसल्याही प्रकारची कंडिशन त्याच्यामध्ये घालायची नाही आहे. नेक्स्ट, अ चेक मस्ट बी साईन बाय द मेकर. आपण चेक जर समजा दुसऱ्या व्यक्तीला दिला तर आपण काय करतो, सही करूनच देतो. सो मेकरने सही केली पाहिजे. द अमाऊंट मस्ट बी स्पेसिफिकली मेन्शन इन फिगर्स अँड वर्ड्स. चेकमध्ये
इन फिगर्स आणि इन वर्ड्स अशा दोन्हीमध्ये काय केले जाते, फिगर्स मेन्शन केली जाते. नेक्स्ट, अ चेक मे बी ड्रॉन पेएबल टू ऑर्डर ऑर बिअरर. ओके, चेक कसा काढला जातो, पेएबल टू ऑर्डर किंवा बिअरर. ज्या म्हणजे चेक कसा असतो, बिअरर पण असू शकतो. बिअरर म्हणजे वाहक चेक, त्याच्यावर नाव लिहिलेलं नसतं कोणाचं, ज्याच्या हातामध्ये तो असतो त्याला त्या चेकचे पैसे वसूल करण्याचा अधिकार असतो, म्हणून त्याला बिअरर असं म्हणतात. ऑर्डरही असतो चेक, बिअररही असतो. देअर आर टू काइंड्स ऑफ चेक्स प्रीव्हेलिंग नाउअडेज. दे आर, इट मे बी अ बिअरर ऑर ऑर्डर चेक अँड इट मे बी अ सेल्फ चेक. ओके, बिअरर चेक असतो किंवा तो कोण असतो, सेल्फ चेक असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी बँकेमध्ये चेक घेऊन गेलो आणि म्हणलं की मलाच पैसे द्या. ओके, सेल्फ असं जर त्याच्यावर लिहिलं तर त्याला काय म्हणायचं, सेल्फ म्हणजे मी स्वतःच पैसे घेणार आहे, म्हणून तो सेल्फ चेक. द चेक मस्ट बी कंटेन द डेट. चेकमध्ये काय असली पाहिजे मित्रांनो, डेट असली पाहिजे. डेट असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचं शोधन होणार नाही. आणि पेई मस्ट बी सर्टन, ज्याला कोणाला पैसे मिळणार आहे तो निश्चित असला पाहिजे. सो धनादेशाचे आवश्यक घटक, धनादेश हा काय आहे, लेखी दस्तऐवज आहे. नंबर 2, धनादेश हा खातेदाराने रक्कम देण्यासाठी बँकेवर काढलेला काय आहे, लेखी स्वरूपात असलेला तो आदेश आहे. नेक्स्ट, धनादेश हा विशिष्ट नमुन्यातील प्रपत्रावर लिहायचा असतो. म्हणजे यासाठी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बँक काय करते, जो कोणी खातेदार आहे त्याला चेकबुक देते, धनादेश पुस्तिका देते आणि त्या खात्यातून पैसे काढताना अथवा इतरांचे देणे देण्यासाठी बँकेचा धनादेश पुस्तिकेतील अर्थात जे काही चेकबुक आहे त्यातील विशिष्ट प्रपत्राचाच वापर करावा लागतो. धनादेश हा खातेदाराने बँकेला रक्कम देण्याबद्दल काय केलेला आहे, अनिर्बंधित आदेश, कसल्याही प्रकारचे अटी त्याच्यामध्ये न टाकता दिलेला आदेश असतो. यामध्ये आपल्याला हा चेकचा फॉर्मॅट पाहता येईल, ज्यामध्ये काय लिहिलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं डेट महत्त्वाची आहे. या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय लिहितो रे, इथं डेट लिहितो. डेट लिहिल्यानंतर काय लिहितो या ठिकाणी, पे. कोणाला पे करायचे, समजा इथं लिहिलं टी श्रीनिवासन यांना पे करायचं आहे. ओके, टी श्रीनिवासन यांना पे करायचं आहे, म्हणजे हे कोण झाले या ठिकाणी, पेई झालेत. ओके, श्रीनिवासन पेई झाले, पे टी श्रीनिवासन. ओके, ऑर बिअरर किंवा काय म्हणलं इथं, ऑर बिअरर म्हणजे जो कोणी हा धनादेश घेऊन येईल त्या व्यक्तीला द्या. ओके, रुपीज, किती रुपये रे, इथं लिहिलंय 6493 ओनली. ओके, आणि तेवढीच तीच रक्कम इथे आपल्या आकड्यात पण लिहिलेली आहे. ओके, अक्षरात लिहिलेली रक्कम आणि आकड्यात लिहिलेली रक्कम ही सेम असली पाहिजे, त्याच्यामध्ये फरक पडता कामा नये, नाहीतर बँका धनादेशाचे पैसे देण्याचं नाकारू शकते. ओके, जनरली नाकारतेच. त्याच्यानंतर इथं काय आहे, अकाउंट नंबर दिलेला असतो. ओके, त्याच्यानंतर हा कोणावर काढला आहे, कोणावर काढलं आहे, पे म्हणलं आहे ना, पे. कोणाला पे करा, टी श्रीनिवासनला पे करा. कोणी पे करावं तर ते या ठिकाणी बघा युको बँक आहे. मग युको बँक या ठिकाणी कोण झाली आहे, युको बँक या ठिकाणी झालेली आहे ड्रॉवी. ओके, आज्ञार्थी, आज्ञेचं पालन कोण करेल, युको बँक करेल, म्हणून ती आज्ञार्थी आहे. ओके, त्याचा ॲड्रेस आहे, हे बाकीचे त्याचे चेक नंबर वगैरे आहेत. आणि इकडे काय आहे रे, इकडं हा जो भाग आहे, हे कोण आहेत, चेकचे निर्माते. आता ही एक ऑर्गनायझेशन आहे किंवा संस्था आहे ही. ओके, मग यांचं काय आहे, जॉईंट अकाउंट आहे, ज्यामध्ये ट्रेझरर आणि सेक्रेटरी या दोघांना सहीचे अधिकार आहेत. तिथं यांच्या सहीने तो चेक काय होतो, पास होतो, पुढे क्लिअर होतो. या ठिकाणी एखादी व्यक्तीसुद्धा असू शकते जी की इंडिव्हिज्युअल असेल, तर अशा स्वरूपामध्ये हा आपल्याला काय दिसून येतो, चेकचा फॉर्मॅट दिसून येतो. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन चेक आणि प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट आणि चेक याच्यामध्ये काय फरक आहे ते बघायचं आपल्याला. चेक कंटेन्स अँड ऑर्डर टू पे मनी. चेकमध्ये काय असते मित्रांनो, ऑर्डर असते. प्रॉमिसरी नोट वचन चिठ्ठीमध्ये काय असते रे, अंडरटेकिंग असते किंवा वचन असते. हा फरकाचा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, नंबर ऑफ पार्टीज किती आहे रे चेकमध्ये, 3 पार्टी आहेत, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. प्रॉमिसरी नोटमध्ये किती आहे रे, देअर आर ओनली 2 पार्टीज. पहिला म्हणजे मेकर आणि दुसरा म्हणजे कोण, पेई. त्याच्यानंतर बघा, ड्रॉवर ऑफ चेक इज अ क्रेडिटर.
ड्रॉवर ऑफ अ चेक कोण आहे रे? क्रेडिटर आहे. आणि प्रॉमिसरी नोटमध्ये मेकर ऑफ द नोट किंवा प्रॉमिसरी नोट हा कोण आहे? डेटर आहे. आयडेंटिटी ऑफ द पार्टीज टू एन इन्स्ट्रुमेंट, द ड्रॉवर अँड द ड्रॉवी कॅन बी वन अँड सेम पर्सन. चेकच्या बाबतीत ड्रॉवर आणि पेई पाहिजे. इथं ड्रॉवर आणि पेई हे कोण असू शकतात? सारखेच असू शकतात. ड्रॉवर आणि पेई चेकच्या बाबतीत ह्या एकच व्यक्ती असू शकतात. मात्र प्रॉमिसरी नोटमध्ये या ठिकाणी मेकर आणि पेई हे दोन वेगवेगळे पक्ष असू शकतात. त्याच्यानंतर अ चेक इज ऑलवेज पेएबल ऑन डिमांड, मागणी करता क्षणीच या ठिकाणी काय मिळते? चेकचे पैसे मिळतात. प्रॉमिसरी नोटमध्ये काय असतं? ऑन अदर हँड इट इज अ पेएबल आयदर ऑन डिमांड ऑर आफ्टर अ स्पेसिफाईड पिरियड. एखाद्या विशिष्ट तारखेला किंवा मॅच्युरिटी डेटला त्याचे पैसे मिळतात, परंतु चेक मागणी करता क्षणीच मिळतो. क्रॉसिंग करता येतं का? चेकवर क्रॉसिंगची गरज असते का? अ चेक कॅन बी क्रॉस्ड. क्रॉसिंग म्हणजे काय मित्रांनो? क्रॉसिंग म्हणजे त्याचं काय करणे रे? रेखांकन करणे. या इमेजमध्ये बघा, या चेकच्या डाव्या साईडला वरच्या कोपऱ्यात इथे काय केलं आहे? दोन आडव्या समांतर तिरप्या रेषा ओढलेल्या आहेत. दिसतंय? दोन आडव्या समांतर काय केलं आहे? तिरप्या रेषा ओढलेल्या आहेत. आणि मध्ये काय लिहिलं आहे? मध्ये असं लिहिलं आहे की अकाउंट पेई. अकाउंट पेई म्हणजेच या चेकचे पैसे अकाउंटला जमा होतील. ओके, अकाउंटला जमा होतील, काउंटरवर मिळणार नाही. मग ह्या ज्या दोन आडव्या रेषा ओढल्यात इथे, दोन आडव्या तिरप्या रेषा कशासाठी? संबंधित चेकचे पैसे हे बँकेच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजे. ओके, अकाउंटमध्ये जमा झाले पाहिजे. म्हणजे कोणाच्या? त्या खातेदाराच्या, ज्याला कोणाला हे द्यायचं आहे त्याच्या. म्हणून याला काय म्हणायचं? क्रॉसिंग ऑफ द चेक, रेखांकन करणे. काय म्हणायचं त्याला? रेखांकन करणे. तर चेकचं रेखांकन करता येतं, मात्र प्रॉमिसरी नोटचं रेखांकन या ठिकाणी करायचं नसतं. स्टॅम्प, चेक नीड नॉट बी स्टॅम्प. चेकवर काय स्टॅम्प किंवा रेव्हेन्यू स्टिकर लावायचं का रे? इथं कुठं दिसतंय का आपल्याला? तर नाही. चेकवर कसल्याही प्रकारचं रेव्हेन्यू तिकीट किंवा स्टॅम्पची गरज नाही, मात्र प्रॉमिसरी नोटवर ते लावावं लागतं. सो अशा पद्धतीने हा आपण काय बघितला याच्यामध्ये? चेक आणि प्रॉमिसरी नोट याच्यामधला महत्त्वाचा फरक बघितला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित भाग कंटिन्यू करूयात. आज इथे थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.